महाराष्ट्रातील सर्वसामान्य शिवप्रेमींनी हे लक्षात घेतलं पाहिजे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक माणूस, एक व्यक्ती गेले काही वर्ष पद्धतशीरपणे एक कीड पसरवतोय। एक गुरुजी आहे, तो कीड पसरवतोय समाजामध्ये, विषारी कीड पसरवतोय आणि हे पद्धतशीरपणे केलं जाते। पश्चिम महाराष्ट्रात झालं, आता विदर्भात ते पसरेल, उद्या कोकणात जाईल, सगळीकडे जाईल आणि हे वातावरण पद्धतशीरपणे केलं जाते। जर उद्या भाजपच्या विरोधात एखादी लाट निर्माण झाली तर त्यावेळी हे धर्माचं राजकारण हे करणार हे स्पष्ट आहे। हे अत्यंत वाईट आहे। महाराष्ट्राची जी काही आहे प्रगतिशील विचारांची परंपरा, थोर विचारांची परंपरा बाजूला ठेवून त्या परंपरेवर छेद देण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे चाललेला आहे। महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेने हा डाव उधळून लावला पाहिजे। बहुजन समाजाने हा डाव, हा कावा ओळखला पाहिजे। हा जो कावा आहे, या बागेश्वर महाराज असतील किंवा अन्य कोणी असतील, त्यांना व्यासपीठ, बागेश्वर बाबा तो याच्यामागे दोषी आहेच, पण त्याला व्यासपीठ देणारे, त्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे हे मेंदू, सुपीक मेंदू आहे, ते ओळखले पाहिजेत। हे सुपीक मेंदू हे बहुजनांना कामाला लावतात। त्यांनी आपल्या अंगावरती केसेस घ्यायच्या आणि यांनी मागे व्हायचं आणि बहुजनांच्या मधलेच काही लोक निवडून त्यांचे मेंदू बिघडवायचे आणि समाजामध्ये दुही निर्माण करायची आणि आपली राजकीय पोळी शिकायची, एवढंच त्यांचा उद्देश आहे। म्हणून बागेश्वर हा जो आहे बाबा, त्याचा तर धिक्कार केला पाहिजे, त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला पाहिजे आणि त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। आणि उद्या अशा बाबाबुवा, जे बाबाबुवा आक्षेपार्ह विधानं करतात, वक्तव्य करतात, त्यांच्याकडे सामान्य माणसांनी पाठ फिरवणं आवश्यक आहे। अनेक महाराष्ट्रात चांगले व्यक्ती आहेत, चांगले समाजसुधारक आहेत, चांगले लोक अजून सुद्धा आहेत ना महाराष्ट्रामध्ये मोठी थोर परंपरा, गाडगे महाराज आहेत, कितीतरी लोकांची परंपरा आहे। त्याचप्रमाणे आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करणारे लोक आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारखी काम आणि त्यांचे लोक चांगलं काम करतात। अनेक सामाजिक संस्था आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे सेक्युलर विचार लोकांपुढे ठेवतात किंवा अनेक कीर्तनकार चांगल्या प्रकारची कीर्तनं करतात। अनेक मंदिरामध्ये चांगल्या प्रकारचं पठण केलं जातं, पण जिथे चुकीचा विचार जाणीवपूर्वक पसरवण्यासाठी धर्मस्थळांचा वापर करणं जे असेल किंवा व्यासपीठांचा वापर करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि अशा बाबांना महाराष्ट्रात थारा देता कामा नये। महाराष्ट्राचा गायपट्टा, गोबरपट्टा होता कामा नये। महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकर यांचाच आहे, हे वारंवार सांगावं लागतंय, आठवण करून द्यावी लागते। कारण महाराष्ट्रात सध्या बाबा बुवांचं एवढं प्रस्ताव माजलेलं आहे आणि बाहेरून सुद्धा आलेले बाबा बुवा वाटेल ते बरळत असतात। सध्या गोंदू बाबा खरात याच्या संबंधीच्या बातम्या आपण रोजच्या रोज वाचतो। तो किती हलकट आणि बदमाश होता आणि आहे हे आपल्या समोर येत आहे। पण त्याच वेळी काही बाबा आणि बुवा हे फार शुद्ध हिंदीत किंवा शुद्ध मराठीत बोलून सुद्धा लोकांना फसवत असतात, लोकांची दिशाभूल करत असतात, समाजामध्ये विष पेरत असतात। बागेश्वर बाबा किंवा धीरेंद्र स्वामी हे एक बुवा गेल्या काही वर्षात अचानकपणे प्रसिद्धीस आलेले आहेत। या बागेश्वर बाबांनी यापूर्वी अनेक वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत। त्यापैकी एक म्हणजे शिर्डीच्या साईबाबांबद्दल, की ते काही परमेश्वर नव्हते, ते संत किंवा फकीर म्हणा त्यांना, पण गिधाडांना सिंह होता येत नाही, अशा प्रकारचं अत्यंत भावना ज्या दुखावतील अशा प्रकारचं वक्तव्य, साई भक्तांच्या काळजाला धक्का बसेल, त्यांना वाईट वाटेल अशा प्रकारची भावना किंवा अशा प्रकारचं मत बागेश्वर बाबा यांनी व्यक्त केलं होतं। एक प्रकारे साईबाबांचा अवमान केला होता त्यांनी त्याचप्रमाणे, आणि हे जाणीवपूर्वक केलं होतं त्यांनी, त्यामागचे हेतू समजायला फारशी बुद्धी असायचं कारण नाही। संत तुकाराम यांना त्यांची पत्नी रोज मारायची, पिटाई करते थी, उनकी लुगाई, अशा प्रकारचं अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्राच्या भावना त्यांनी दुखावलेल्या होत्या। संत तुकोबारायांचा अवमान तर केलाच, त्यांच्या भक्तांचा अवमान केला एक प्रकारे। शेवटी प्रचंड संताप व्यक्त झाल्यानंतर यांना माफी मागावी लागली। अशा प्रकारची वक्तव्य सातत्याने ते करतात। एक वक्तव्य त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी केलं आणि त्यांनी सांगितलं त्यामध्ये की आपल्याला आता हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी आम्हाला पाठिंबा द्या, हिंदू राष्ट्र करू। त्यांना हे माहित नाही की नेताजी सुभाषचंद्र बोस हे संघामध्ये नव्हते, कधी जनसंघ किंवा भाजपमध्ये नव्हते, कारण तेव्हा जनसंघाची स्थापना झाली नव्हती सुभाषबाबू असताना, आणि संघाची स्थापना झालेली होती पण ते काही संघात नव्हते। ते अत्यंत सुधारक आणि पुरोगामी विचारांचे सुभाषचंद्र बोस होते आणि ते काँग्रेसमध्ये होते,
पुढे त्यांचा पक्ष फॉरवर्ड ब्लॉक झाला. पण हिंदू राष्ट्रासाठी बागेश्वर बाबांनी नेताजींचा जन्मदिवस हा सिलेक्ट केला आणि त्या दिवशी घोषणा केली. नेताजी असते तर त्यांनी याला साफ विरोध केला असता हिंदू राष्ट्राला. आणि हिंदू राष्ट्र नाही, हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावरती चाललेला हा देश आहे. हे हिंदू राष्ट्र नाहीये. तुम्ही कितीही बकवास केला, कितीही मागणी केली, तर इथे सर्व धर्माचे लोक, सर्व जातीचे लोक, सर्व भाषांचे लोक एकत्र राहत आहेत आणि ते बाबासाहेबांनी रचलेल्या संविधानाच्या पायावरती हा देश उभा आहे. बागेश्वर बाबांना अजूनही हिंदू राष्ट्र बनवण्याचा कोणी अधिकार दिलेला नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण त्यांना खुली छूट दिली जाते. 2014 साली ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं, त्यावेळी शपथविधीच्या वेळी व्यासपीठावरती अनेक बाबा बुवा होते. त्यामधून काय संकेत जात होते? एक प्रकारे असे संदेश जात होते की हे हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दिशेने आम्ही टाकलेलं हे पाऊल आहे. त्यापैकी सगळेच बाबा बुवा हे संत महात्मे होते का? हे चौकशी करावी लागेल. दुसरी गोष्ट अशी की अचानकपणे 2014 पासून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही कशा प्रकारे आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही त्या दिशेने चाललो आहोत असा प्रचार निवडणुकीचा ज्यावेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती भाजपने शिवसेनेला बाजूला करून, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या पक्षाच्या नावातच ज्या शिवसेनेचा उल्लेख होता बाळासाहेब ठाकरे यांचा, आणि छत्रपती शिवाजी महाराज हाच त्यांचा आदर्श होता. ज्या पक्षामध्ये तेव्हा राज ठाकरे सुद्धा होते, ते सतत छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याचं काम करत होते. 1966 पासून भारतीय जनता पक्षाने त्याच्या अगोदरच्या संघाने कधी शिवरायांचा सातत्याने उल्लेख केलेला नाहीये. पण 2014 पासून पद्धतशीरपणे की छत्रपती शिवराय आमचे हे शिवसेनेचे नाहीयेत हे दाखवण्याचा राजकीय प्रयत्न सुरू झाला. आणि मध्यंतरी एका सभेमध्ये मेरे छोटे भाई बागेश्वर बाबा असं नरेंद्र मोदी म्हणाले. बागेश्वर बाबा यांच्या कार्यक्रमाला अनेक जण, कैलास विजयवर्गीय असतील, त्यांचे कपिल मिश्रा, अनेक नेते हे बागेश्वर बाबांच्या भाजपचे किंवा संघाचे लोक जात असतात त्यांच्या व्यासपीठावर. एक प्रकारे बागेश्वर बाबा हे आमचे आहेत, आमच्याच छत्रछायेखाली ते वाढतायत असं दाखवण्याचा हा प्रयत्न. ज्या प्रकारे रामदेव बाबा यांनी एक करोनावरचं औषध काहीतरी केलं होतं, त्याला आक्षेप घेण्यात आला आणि तिथे त्या व्यासपीठावरती नितीन गडकरी हजर होते. जेव्हा सत्ताधारी पक्षाचे नेते तिथे हजर असतात तेव्हा आमच्या आश्रयाखालीच हे आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न असतो. मग त्यांना जमिनी स्वस्त मिळतात, त्यांना अनेक सवलती मिळतात, त्यांच्यावरती कृपादृष्टी टाकली जाते. त्याच्या बदल्यात ज्या अशा बाबांना मानणारा सगळा जो भाविक वर्ग असतो तो या सत्तारूढ पक्षाच्या मागे उभा राहतो, तो त्यांना मतदान करतो. असा हा गिव्ह अँड टेकचा मामला आहे. तर हे बागेश्वर बाबा काय म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, तेव्हा छत्रपतींना वाटलं की आता आपण थकलोय. तेव्हा एक दिवस शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपले मुकुट काढल्यावर सांगितले की मी अनेक लढाया लढलो आहे, अनेक युद्ध केली, पण आता पुढे लढायचं नाही. मी थकलोय, तर मला नाही लढाई करायची. तुम्ही एक दया करा की हे मुकुट तुम्ही आता सांभाळा, हे राज्य सांभाळा, तुमच्या आदेशानेच आम्ही चाललो. मात्र आता आमच्याकडून युद्ध लढले जात नाही, आता आम्हाला विश्रांती हवी आहे, विश्राम हवाय, काही दिवस आम्हाला काहीच करायचं नाहीये. यावर रामदास स्वामी म्हणाले की ठीक आहे, मी स्वीकार करतो वगैरे वगैरे. आता हा सगळा बकवास जो आहे तो अत्यंत संतापजनक आहे. एका प्रकरणामध्ये कोर्टामध्ये एक प्रकरण गेल्यावरती माननीय कोर्टाने सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते, हे काहीही तसा कुठलाही पुरावा नाहीये, कोर्टाने फेटाळले. कोणीही त्याच्यावरती ही भाकड कथा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी हे गुरु होते असं कुठेही नमूद नाहीये. अनेक इतिहासकारांनी हे म्हटलं ही एक कपोलकल्पित कथा आहे. एक प्रकारे हे सांगायचा मुद्दा असा की रामदास स्वामी हे त्यांचे गुरु होते, त्यांनी त्यांना दिशा दिग्दर्शन केलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज एवढा पराक्रम करू शकले, स्वराज्य त्यांनी निर्माण केलं. एक प्रकारे छत्रपती शिवरायांना दुय्यमत्व देण्याचा हा भाग आहे. हे अत्यंत संतापजनक आहे. जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे. यामागे एक प्रकारचं षडयंत्र आहे. ज्या षडयंत्राचा भाग म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे अनेक वर्ष हे चालू आहे. काही मराठी चित्रपटामध्ये सुद्धा अशा प्रकारे दाखवण्यात येत होतं की म्हणजे रामदास स्वामींनीच कृपा केल्यामुळे छत्रपती एवढं काही करू शकले. हे कोणाच्या तरी सुपीक मेंदूतून हे आलेलं आहे. एक प्रकारे जे मनुस्मृती मानतात, जे उच्चवर्णीयांची हुकूमत संपूर्ण समाजावरती ज्यांना प्रस्थापित करायची आहे आणि ती तशीच राहावी असं ज्यांना वाटतं, हा वर्ग जो आहे तो त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कितपत आदर आहे मनापासून हा प्रश्न आहे, तो दाखवण्याचा भाग आहे. पण तो जर दाखवायचा की नाही, छत्रपती शिवरायांना या वर्गाने मार्गदर्शन केलं, म्हणजे उच्चवर्णीयांनी मार्गदर्शन केलं, त्यांच्यामुळेच
शिवराय एवढा पराक्रम करू शकले. हे अत्यंत खोटं आहे. सर्व इतिहासकारांनी याचा हे संपूर्ण अवेरला आहे आणि त्याची साक्ष काढायला म्हणजे अनेक इतिहासकारांनी हे सांगितलेलं आहे की तसं काहीच घडलेलं नाही म्हणून. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याला कुठलाही पुरावा नाहीये, तेव्हा ही बोगसगिरी आहे पूर्णपणे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो की या संदर्भात जसं अजितदादा पवार म्हणाले होते की धर्मवीर संभाजी महाराज नाही, असं म्हणायची कारण नाहीये, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज. पण हिंदू मुस्लिम प्रश्नाचं जे राजकारण करायचं आहे ते छत्रपती संभाजी महाराजांची एक विशिष्ट प्रतिमा डोळ्यापुढे ठेवतात. त्यांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही घेणं देणं नाही. त्यांना आज राजकारण ज्यांना करायचं आहे, संकुचित राजकारण करायचं आहे, ते त्यासाठी या काही प्रतिमांचा उपयोग करून घेत असतात. आणि अजितदादा जे शिवशाहू फुले आंबेडकरांना मानले त्यांनी हे पूर्णपणे चुकीचं ठरवलं होतं. स्वराज्य रक्षकच म्हटलं पाहिजे. विधानसभेत सुद्धा ते ठणकावून ते म्हणाले होते. आता प्रसिद्ध इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी तर बागेश्वर महाराजांचा पूर्णपणे चुकीचं ते म्हणतायत हे तर सांगूनच टाकले. इंद्रजित सावंत ज्यांना धमक्या आल्या होत्या प्रशांत कोरटकर कडून, इंद्रजित सावंत हे अतिशय अभ्यासू, विचारी आणि पुरोगामी विचारांचे आहेत आणि ते फॅक्ट्सवरनं बोलतात, आधार देतात. ते म्हणाले कुठलाही आधार द्याय की छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींचा. त्याचप्रमाणे त्यांनी असं म्हटलंय की हे धर्मवीर सतत म्हटलं जातं, पण ते म्हणाले की धर्मरक्षक, धर्मवीर, स्वराज्य रक्षक या सर्व पदव्या नंतर लावल्या गेल्या आहेत. पण शिवछत्रपती राज्याभिषेक करून घेतल्यानंतर क्षत्रिय कुलावंत वतंस श्री राजा शिवछत्रपती पदवी लावून घेतली. त्यानंतर क्षत्रिय कुलावंत राजा शंभू छत्रपती अशी पदवी छत्रपती संभाजी महाराज यांनी तशीच ठेवली आणि पुढे राजाराम महाराजांनी सुद्धा तशीच पदवी ठेवली. आतापर्यंतच्या सर्व छत्रपतींनी त्याचं अनुकरण केलं. आणि मग इंद्रजित सावंत म्हणतात की शहाजी महाराज हे संकल्प स्वराज्य निर्माते होते, तर स्वराज्याचं रक्षण जर कोणी केलं असेल तर ते शंभूराजे आणि त्यानंतर राजा महाराजांनी केलं. त्यामुळे त्यांना स्वराज्य रक्षक आपण म्हणू शकतो असं इंद्रजित सावंत यांनी ठणकावून म्हटलंय. आणि पुढे म्हटलंय संभाजी महाराजांबद्दल हे खोटा इतिहास, जसं छत्रपती शिवरायांबद्दल खोटा इतिहास सांगतात तसाच संभाजी महाराजांबद्दलचा खोटा इतिहास म्हणजे कसा ते म्हणतात इंद्रजित सावंत की संभाजी महाराजांच्या काळापासून त्यांचं चरित्र विकृत करायचं कारस्थान इथल्या इतर त्यांच्याबरोबर असणारे अण्णाजी दत्तो आणि इतर मंडळींनी केले. त्याचबरोबर संभाजी महाराजांना विष घालून मारायचा प्रयत्न करण्यात आला असंही त्यांनी सांगितलं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे सावंत असं म्हणतात इतिहासकार की संभाजी महाराजांनी राजा झाल्यावर नंतर सुद्धा ब्राह्मण असणाऱ्या अण्णाजी दत्तोला हत्तीच्या पायी दिलं. त्यामुळे त्यांच्या वारसांनी शंभूराजांच्या त्या कृत्याचा राग मनात धरला आणि आजपर्यंत शंभूराजांची बदनामीचे मोहीम चालवली असं सावंत, हे इतिहासकार सावंत म्हणतात. आता हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा हे जे सगळं बागेश्वर महाराजांचं जे आहे वक्तव्य ते कसं बेशरमपणाचं आहे असं स्पष्ट शब्दात काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. त्याचप्रमाणे जसं दादोजी कोंडदेव हेही गुरु असल्याचा कुठलाही पुरावा नाही. त्याबद्दल सुद्धा सातत्याने ते सांगण्यात येत आहे आणि त्याबद्दल अनेक बहुसंख्य बहुजन समाजामध्ये अत्यंत असंतोष आहे. जेम्स लेन पासून ही एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची पुढे संभाजी महाराजांची बदनामी करण्याची एक मोहीम चालू आहे. या मोहिमेला कोणाचा आशीर्वाद आहे हा खरा प्रश्न आहे. बघा सुधांशू मला वाटतं त्रिवेदी, सुधांशू हे जे भाजपचे प्रवक्ते, कोशियारी, कोरटकर, तो राहुल सोलापूर, किती लोकांनी या लोकांची बदनामी केलेली आहे, या आपल्या महापुरुषांची बदनामी केलेली आहे. हा जो संजय गायकवाड आहे त्यासारखा भंपक माणूस आहे तो याच्याबद्दल बोलणार नाही. पण आज देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की बागेश्वर महाराज बद्दल अत्यंत संताप निर्माण झाला, व्यक्त झाला. त्यानंतर ते म्हणाले की बागेश्वर महाराजांनी जे काही सांगितलेलं आहे ते त्याला काही ऐतिहासिक पुरावा नाहीये, पण ते तुम्ही व्हर्च्युअली तसं घेऊ नका, त्यांना काय म्हणायचं आहे वगैरे वगैरे असं करून अप्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बागेश्वर महाराजांना एक क्लीन चिट दिली. जर वेगळ्या विरोधी पक्षाच्या व्यासपीठावरती त्यांच्या परिवारातला एखादा बाबा नसता आणि त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं असतं तर छाती पिटून घेऊन ताबडतोब गुन्हा नोंदवण्यात आला असता त्यांच्यावर. पण संजय गायकवाड याचा वरचा जो काय संजय गायकवाड जे बोलला त्यावेळी त्याचा गुन्हा, जो अदखलपात्र गुन्हा हा नोंदवण्यात आलेला आहे. हे लक्षात घ्या, म्हणजे कशी पार्शालिटी केली जाते. आणि बागेश्वर महाराज यांनी अत्यंत घोर अपमान केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आला पाहिजे, केस केली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे करत त्यांच्यावरती. आणि हे देवेंद्र फडणवीस होते तिथे, गडकरी होते तिथे, जाऊन माईक हातात घेऊन त्यांनी तिथे चपराक लावायला पाहिजे, तिथे लगावायला पाहिजे त्याला, बाबा या महाराजाला. राष्ट्र संघाचे सरसंघचालक तेही तिथे होते.
काय केलं त्यांनी? हा जो बाबा महाराज आहे त्यांनी तो काहीतरी म्हणे प्रेतांचा दरबार घेतो आणि ज्यांच्या याच्यात काय ते भूत पिशाच वगैरे येतात त्याच्यावरती म्हणजे कोणाला तरी मग काय मारहाण केली जाते आणि मग त्याच्यावर ते उतरवलं जातं म्हणे. त्या प्रेतांचा म्हणे दरबार भरतो. असल्या सगळ्या ज्या भाकर गोष्टी आहेत, अंधश्रद्धा वाढवण्याचं काम चाललंय. काय काय केस झाले त्याच्यावरती? श्याम मानव लढले कोर्टात, काय ते हे झालं नाहीये, पण श्याम मानव अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा लढले त्याच्याविरुद्ध. आणि हा बागेश्वर महाराज वारंवार येऊन महाराष्ट्रात वाटेल ते बरं होतो आणि काही कुठलीही कारवाई होत नाही त्याच्यावर. मग याला आशीर्वाद आहे का? तुमच्याच छत्राखाली हे सगळं चाललेलं आहे? कारण त्याचा भक्त संप्रदाय मध्य प्रदेशापासून ठिकठिकाणी, तो बिहारमध्ये जाऊन जातो, बिहारमध्ये जाऊन काहीतरी ते भरायला येतो. ठिकठिकाणी जायचं आणि मग त्याचा जो भक्त संप्रदाय आहे तो आपोआप या संघाच्या किंवा भाजपच्या कामी येतो, उपयोगाला येतो. तो हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी यांचे प्रयत्न चाललेत. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका सातत्याने गेल्या काही वर्षातच महापुरुषांचा अपमान सुरू झालाय. त्याच्या अगोदर असं घडत नव्हतं. हे कोण जबाबदार आहे? कशामुळे होत आहे? हे अत्यंत संतापजनक आहे. महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवण्याचं काम पद्धतशीरपणे चाललेलं आहे. जात धर्माचं राजकारण करण्याचं गलिच्छ राजकारण केलं जाते. बाबा बुवांना त्यासाठी बोलवलं जाते, त्यांना व्यासपीठ मिळवून द्यायचं, प्रतिष्ठा द्यायची आणि एका धुंदीमध्ये समाजाला ठेवायचं. हिंदू राष्ट्र निर्मितीचं स्वप्न दाखवायचं. एकीकडे बाबासाहेबांचा आदर गौरव करायच्या गोष्टी करायच्या आणि संविधान विरोधी जे बोलतात त्यांना ताकद द्यायची. महाराष्ट्रातील सर्वसामान्य शिवप्रेमींनी हे लक्षात घेतलं पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक माणूस, एक व्यक्ती गेले काही वर्ष पद्धतशीरपणे एक कीड पसरवतो. एक गुरुजी आहे, तो कीड पसरवतोय समाजामध्ये, विषारी कीड पसरवतोय आणि हे पद्धतशीरपणे केलं जाते. पश्चिम महाराष्ट्रात झालं, आता विदर्भात ते पसरेल, उद्या कोकणात जाईल, सगळीकडे जाईल आणि हे वातावरण पद्धतशीरपणे केलं जाते. जर उद्या भाजपच्या विरोधात एखादी लाट निर्माण झाली तर त्यावेळी हे धर्माचं राजकारण हे करणार हे स्पष्ट आहे. हे अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्राची जी काही आहे प्रगतिशील विचारांची परंपरा, थोर विचारांची परंपरा बाजूला ठेवून त्या परंपरेवर छेद देण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे चाललेला आहे. महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेने हा डाव उधळून लावला पाहिजे. बहुजन समाजाने हा कावा ओळखला पाहिजे. हा जो कावा आहे, या बागेश्वर महाराज असतील किंवा अन्य कोणी असतील, त्यांना व्यासपीठ, बागेश्वर बाबा तो याच्यामागे दोषी आहेच, पण त्याला व्यासपीठ देणारे, त्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे हे मेंदू, सुपीक मेंदू आहे, ते ओळखले पाहिजेत. हे सुपीक मेंदू हे बहुजनांना कामाला लावतात. त्यांनी आपल्या अंगावरती केसेस घ्यायच्या आणि यांनी मागे व्हायचं आणि बहुजनांच्या मधलेच काही लोक निवडून त्यांचे मेंदू बिघडवायचे आणि समाजामध्ये दुही निर्माण करायची आणि आपली राजकीय पोळी शिकायची, एवढंच त्यांचा उद्देश आहे. म्हणून बागेश्वर हा जो आहे बाबा, त्याचा तर धिक्कार केला पाहिजे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला पाहिजे आणि त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. आणि उद्या अशा बाबा बुवा आक्षेपार्ह विधानं करतात, वक्तव्य करतात, त्यांच्याकडे सामान्य माणसांनी पाठ फिरवणं आवश्यक आहे. अनेक महाराष्ट्रात चांगले व्यक्ती आहेत, चांगले समाज सुधारक आहेत, चांगले लोक आहेत, अजून सुद्धा आहेत ना महाराष्ट्रामध्ये. मोठी थोर परंपरा, गाडगे महाराज आहेत, कितीतरी लोकांची परंपरा आहे. त्याचप्रमाणे आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करणारे लोक आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारखी काम आणि त्यांचे लोक चांगलं काम करतात. अनेक सामाजिक संस्था आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे सेक्युलर विचार लोकांपुढे ठेवतात किंवा अनेक ठिकाणी अनेक कीर्तनकार चांगल्या प्रकारची कीर्तनं करतात. अनेक मंदिरामध्ये चांगल्या प्रकारचं पठण केलं जातं. पण जिथे चुकीचा विचार जाणीवपूर्वक पसरवण्यासाठी धर्मस्थळांचा वापर करणं जे असेल किंवा व्यासपीठांचा वापर करणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि अशा बाबांना महाराष्ट्रात थारा देता कामा नये. महाराष्ट्राचा गायपट्टा, गोबरपट्टा होता कामा नये.